आलेला आहे लेट्स प्लेचा। तसेच जे गोलंदाज आहेत पंच आपण देखील या सूचनेकडे लक्ष द्या, कोणालाही तिकडे फुटमार्क करायला देऊ नका गोलंदाजाला, तिथे प्लेट्स ठेवल्या गेलेल्या आहेत। आता सुरुवात होते पहिल्या लढतीला, पहिला बॉल दहिसर प्रीमियर लीग 2025 चा टाळ्यांच्या गजरात आपण सुरुवात करूया या पहिल्या लढतीला। श्री मल्हार विरुद्ध प्रणय 11 अशी पहिली लढत। पहिलाच बॉल सन्मानजनक इथे खेळला गेलेला आहे। अगदी चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, या काही शंका नाहीये। लीग फॉर्मॅट आहे आणि या लीग फॉर्मॅट मध्ये आपण पाहिलं तर 6 संघ आणि आजच्या दिवसामध्ये 3 संघ हे आपल्याला 3-3 मॅचेस परस्परांविरोधामध्ये खेळताना दिसतील। षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार महेश। धीम्या गतीचा चेंडू होता, हळवारपणे चेंडूला खेळत तिथे 1 रन कंप्लीट होते आणि या एका धावेने आपण पाहतो धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 2 धावा। षटकातील तिसरा बॉल टप्पा पडल्यानंतर हलकसं वळण तिथे पाहायला मिळालं, हलकीशी अपील पंचांकडे जरूर पाहायला मिळते, परंतु कुठल्या प्रकारचं उत्तर पंचांकडे आलं नाही। अतिशय चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय। आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर खूप चांगला आजचा दिवस आहे, 1 मे महाराष्ट्र दिन आणि 1 मे कामगार दिन आणि आजच्या दिवसात रंगणारी ही स्पर्धा आपण पाहतो दहिसर प्रीमियर लीग। इथे मात्र फटका खेळलेला आहे, फटका फसतो की काय, परंतु विकेट कीपर चेंडू पकडण्याकरता पुढे येतात, 1 रन कंप्लीट केली जाते आणि या एका धावेने आपण पाहतो धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 3 धावा। चार चेंडू झालेले आहेत, धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 3। इथे मात्र अगदी चांगला बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाज स्वतः पुढे चेंडू उचलण्याकरता जातात, 1 रन यावेळेला आपण पाहतात कंप्लीट केली गेली आहे आणि या एका धावेने आपण पाहिलं तर धाव संख्या झालेली आहे 5 चेंडूंच्या खेळानंतर 4। याही वेळेला आपण पाहिलं तर अगदी चांगला बॉल आणि या डॉट मध्ये झालेली आहे षटकाची समाप्ती। पहिल्या षटकाचा खेळ झाला आहे, पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतो धाव संख्या झाली आहे 11 या संघाची धाव फलकावरती 4। पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे, पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहता धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 4। षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती मेहुल। पॉवरफुलच्या पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं पॉवरफुल गोलंदाजी केली महेशने, अगदी चांगल्या टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली, फलंदाजांना मात्र विचार करण्यास भाग पडलं। दीपेश आणि रिदर्श अशी जोडी आपण पाहतोय। पाच षटकांकरता 20 मिनिटं ही तुम्हाला दिली जातील, तेव्हा वेळेकडे देखील लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे। इथे मात्र अगदी चांगला बॉल पंचांकडे पुन्हा एकदा आशाभूत नजरेने गोलंदाजाने पाहिला, पायावरती चेंडू आदळला, लेगबाईसचे संकेत इथे पाहायला मिळत आहेत आणि लेगबाईसच्या माध्यमातून एक एक्स्ट्रा धाव जोडली जाते धाव फलकावरती। धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे 5 धावा।
सध्या आपण पाहतोय लीग फॉर्मॅट हा प्रचंड प्रमाणामध्ये संबंध भारतभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खास करून इंडियन प्रीमियर लीग IPL ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते 18वा सीझन. आणि IPL मध्ये आपण पाहिलं तर उदयोन्मुक्त खेळाडूंचा बोलबाला आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. त्यात आयुष म्हात्रे पालघर जिल्ह्याचं नाव गाजवताना CSK कडनं दिसतोय. त्याचबरोबर वैभव सूर्यवंशी याला देखील आपण पाहिलं 35 बॉलमध्ये शतक ज्यानं झळकावलं IPL मध्ये. आणि आज DPL मध्ये दहिसर प्रीमियर लीग मध्ये देखील चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. या अगोदर आपण पाहिलं फुलटॉस चेंडू चांगल्या प्रकारे खेळला, ऑन साइडला 1 रन कंप्लीट केली आणि या एका धावेने आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 6. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर डाऊन द लेग साइड हा चेंडू जाताना पाहायला मिळाला. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आलेत आणि वाईटचे संकेत तिथे पाहायला मिळाले आणि वाईटच्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 7 धावा. अतिशय सुंदर हे हिरवं मैदान आपण पाहताय चिखलीकर ग्राउंड. MCAचे अनेक कॅम्प्स इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंडर 19, अंडर 14, 23 हे सर्व कॅम्प इथे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच ग्रामीण भागातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म या मैदानात जरूर मिळू शकतो. इथे मात्र फुल टॉस बॉल चांगला फटका पाहायला मिळतोय. कडक अंदाजामध्ये कडक षटकार 6 धावा. छाती फौलाद आणि आम्ही शिवरायांचीच औलाद. रिदर्शच्या बॅटमॅनला फुलटॉस चेंडू त्याचा समाचार रिदर्शने आपल्या अंदाजामध्ये घेतलाय. व्हॉट शॉट, अप्रतिम फटका पाहायला मिळालाय. धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 13 धावा. मेहुल षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा तयार झालाय. बॉटम हँडच्या साह्याने या चेंडूला खेळलेला आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. चांगल्या प्रकारे चेंडू उचलला गेला. 1 रन कंप्लीट झाली आणि या एका धावेने आपण पाहताय धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 14 धावा. षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मेहुल तयार. इथे मात्र अगदी चांगला बॉल इन स्विंगिंग बॉल होता. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेऊन जाताना हा चेंडू पाहायला मिळाला. लेग बाईसचे संकेत पंचांकडे आलेत आणि या लेग बाईसच्या माध्यमातून धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 15. यावेळेला मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू आपण पाहिला तर शॉट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये गेलेला आहे. 1 रन कंप्लीट तिथे केली जाते आणि या एका धावेच्या मदतीने धाव संख्या आपण पाहिलीत तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 16 धावा. 16 रन्स ऑन द बोर्ड. ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहताय हे थेट प्रक्षेपण दहिसर प्रीमियर लीग 2025चं पर्व दुसरं आहे आणि दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहिलं तर अगदी दिमागदार ही सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळाली. आपण पाहिलं तर उद्घाटन सोहळा संपन्न झाला. त्यानंतर पहिल्या लढतीला देखील सुरुवात झाली. टॉस जिंकला होता शिव मल्हार या संघाने. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजी करण्याकरता आमंत्रित केलं प्रणय 11 या संघाने आणि आमंत्रण देखील अगदी योग्य प्रकारे स्वीकारले प्रणय 11 या टीमने. 2 षटकं झालीत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं महेश चुरीने हाताळलं, फक्त 4 धावा मोजल्या होत्या. त्यानंतर मेहुलचं दुसरं षटक होतं त्या षटकामध्ये आपण पाहिलं 12 धावा या मोजल्या गेल्यात. चला शिव मल्हार टीम जास्त टाइम स्पेंड करू नका कारण की आजचं शेड्यूल आपण पाहिलं तर मोठं शेड्यूल आहे. 9 मॅचेस कव्हर करायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. तेव्हा असा वेळ व्यतीत करून आपल्याला चालणार नाही. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं ही कंप्लीट करणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला धावांच्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती दीपेश पाटील गोलंदाजी मार्क वरती आलाय. पहिल्या षटक आपण पाहिलं 4, दुसऱ्यामध्ये 12. आता तिसरं षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल. सफल मुवमेंट फलंदाजाची पाहायला मिळाली. अगदी चांगला फटका फाईनली क्लिअर करणारा येतोय DPL दमदार षटकार 6 धावा. जय जय
पाहायला मिळालाय. षटकारांना मात्र आपण पाहिलं तर हा दुसरा षटकार या इनिंग मधला पाहायला मिळतोय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 22. इथे मात्र फुल टॉस बॉल हळवारपणे चेंडूला खेळलेला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑफ डीप मध्ये. फिल्डर तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बघा एक षटकार आला त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट खेळणं हे खूप महत्वाचं आहे आणि तेच सेन्सिबल क्रिकेट यावेळेला पाहायला मिळत आहे. धाव संख्या आपण पाहताय. धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 23. दीपेशच्या षटकातील 2 चेंडू झाले. षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज राऊंड द विकेटने जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग साइड चेंडू जाताना पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आलेत. वाईटच्या माध्यमातून धाव संख्या आपण पाहताय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 24. पुन्हा एकदा आतमध्ये येणारा चेंडू शरीराचा वेध घेऊन जाताना पाहायला मिळालाय. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते दीपेशच्या माध्यमातून. आजच्या दिवसामध्ये क्रिकेट आणि क्रिकेट याच खेळाची फक्त चर्चा संपूर्ण दहिसर गावामध्ये होईल. संपूर्ण पंचक्रोशीमध्ये होईल. कारण की आयोजनच इतकं दमदार आहे. अतिशय सुंदर ही स्पर्धा आपल्या भेटीस आली आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पंचांचा निर्णय काय येतोय ते देखील विवेक भंडारी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. वाईट +1 अशा 2 धावा इथे पाहायला मिळाल्या. धाव संख्या आपण पाहताय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 26. कुश आमच्या समवेत आहेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. स्वर्गीय निलेश स्मृती चषक स्पर्धेमध्ये देखील कुश सोबत आम्ही काम केलंय. खूप चांगलं गुणलेखन कुश यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि इथूनच एक त्यांना देखील एक चांगला प्लॅटफॉर्म जरूर मिळेल. कारण की सरावली गाव म्हटलं तर एक आपण MCAचा स्कोरर पाहिला आहे. कुणाल घरातला आपण पाहिला MCA गुणलेखकाच्या भूमिकेत. इथे मात्र फुल टॉस बॉल चांगला फटका खेळलाय. चेंडू बराच हवेमध्ये जातोय. दीपेश चेंडू खाली. लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन तिथे पाहायला मिळालं आणि झेल मात्र सुटला गेलाय. बघा असे झेल पकडणं थोडंसं अवघड असतं. कारण की गोलंदाज त्याच रिथममध्ये चेंडू टाकतो आणि त्यानंतर झेल टिपण्याकरिता जातो. थोडंसं अवघड होतं आणि इथे आपण पाहिलं तर 1 रन कंप्लीट केली. या एका धावेने धाव संख्या आपण पाहताय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 28. 28 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील शेवटचा बॉल घेऊन दीपेश तयार. इथे मात्र अगदी चांगला फटका इनसाइड आउटचा पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फिल्डर तिथे आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि इथे पाहता पाहता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट जरूर केलं दोन्ही बॅटर्सनी आणि या 2 धावांनी आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 30. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत मनीषा एंटरप्राइजेस वर्सेस स्नेही 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनना या इनिंग ब्रेक मध्ये टॉस करता यायचा आहे. मनीषा एंटरप्राइजेस आणि स्नेही 11.
महेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. पहिला बॉल अगदी चांगल्या प्रकारे महेशने हाताळलेला आहे, विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये जातोय. पहिलं षटक देखील आपण पाहिलं होतं, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं अगदी चांगलं महेशने हाताळलं. 4 धावा त्यानं मोजल्या होत्या आणि तोच महेश पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता सज्ज झाल्या गोलंदाजी मार्कवर. 30 धावा या फलकावरती झालेल्या आहेत. अगदी सरासरी चांगली राखली आहे प्रणय 11 या संघाने. इथे मात्र वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न महेशचा होता. वाईट बॉल तिथे जरूर पाहायला मिळतोय. मास्टर शेफ हार्दिक वेलकम. षटकातील दुसरा बॉल पुन्हा एकदा महेश घेऊन होतोय तयार गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये देखील चेंडू व्यवस्थितपणे स्थिरावला गेला नाही आणि त्याचा बेनिफिट दोन्ही फलंदाजांनी उचलला. 1 रन तिथे कंप्लीट होते आणि या एका धावेच्या साहाय्याने आपण पाहिलं इथे मात्र स्लोवर वनचा चेंडू पाहायला मिळाला. महेशच्या माध्यमातून अगदी चांगली गोलंदाजी महेशची याही षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत 3 चेंडू महेशने हाताळलेले आहेत, 2 धावा मोजल्यात, त्यात एक आपण पाहिलं एक्स्ट्राच्या माध्यमातून वाईट. चार चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 32. इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला गेलेले आहेत फलंदाज. चांगल्या प्रकारे खेळलाय, बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव कंप्लीट, दुसऱ्याचा देखील प्रयत्न आणि पाहता पाहता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट जरूर केलं जातंय या 2 बॅटर्सच्या माध्यमातून. आणि जमेची बाजू आपण पाहिली, प्रणय 11 या संघाची सलामीची जोडी अगदी चांगली बॅटिंग करताना दिसते. प्रीतम गरत पसळचा आवाज, यांचा देखील आवाज आपण ऐकणार आहोत आजच्या दिवसामध्ये. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 34 आणि 34 ची एक भागीदारी ही जरूर आपल्याला पाहायला मिळते या पहिल्या सत्रात. षटकातील शेवटचा बॉल घेऊन महेश तयार. इथे मात्र अगदी चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर हलकीशी उसळी तिथे पाहायला मिळाली. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय आणि इथे आपण पाहतोय तर या डॉटने झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 34. कॅप्टन षटक क्रमांक 5 हाताळणीकरिता सज्ज होतोय गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आयुष घरत. 4 षटकांचा आढावा आपण घेतला तर खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी खास करून महेशची राहिली. दोन्ही षटकांमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी काय असते ती महेशने दाखवली, परंतु कौतुक फलंदाजांचं देखील करायला हवं. काय चांगली बॅटिंग केली दीपेशने, त्यानंतर रिदर्श, 2 ओपनिंग बॅटर्स अगदी चांगली कामगिरी करताना दिसतात. इथे मात्र बीमर प्रकारचा चेंडू, खराब चेंडू आणि त्याचं स्वागत फलंदाजांना आपल्या अंदाजामध्ये केलंय. षटकार धाव संख्या आपण पाहिलं तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 41-41. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. अप्रतिम आक्रमक रवैया इथे पाहायला मिळालाय दीपेशचा. आयुष मात्र महागडा ठरला पहिल्याच बॉलवरती, नो बॉल आणि षटकार. पुढील बॉल जो आहे तो फ्री हिटची संधी आता असणार आहे फलंदाजाकरिता दीपेशकडे. षटकातील पुढील बॉल फ्री हिटचा बॉल दीपेशसाठी आयुषचा ओव्हर द विकेटने.
इथे मात्र फटका तर चांगला खेळला लॉंग ऑनच्या दिशेला, याही वेळेला जबरदस्त फटका, षटकार 6 धावा. इन रो जरूर दाखवलेत षटकार दीपेशने. षटकातील पुढचा बॉल, यावेळेला मात्र यॉर्करचा वापर अगदी योग्य प्रकारे यॉर्कर लेंथला हाताळला आयुषने. बॉटम हँडचा चांगला वापर लॉंग ऑनच्या क्षेत्रात खेळून काढला. 2 धावा रोखू शकणार नाहीयेत आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहिलं तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 49. पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं तर धावांचा रतीब उभारताना प्रणय 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील तिसरा बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज होतो तयार. गोलंदाजी मार्क वरती आयुष. अतिशय चांगला बॉल ऑन साइडला खेळलेला आहे. मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू जातोय. 1 धाव कंप्लीट आणि या एका धावेने आपण पाहताय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 50. षटकातील चौथा बॉल, इथे मात्र चांगला बॉल होता. त्या बॉलला मात्र फक्त दिशा दिली सॉफ्ट हँडने खेळून काढले. 2 बॅटर्सचं कौतुक करायला हवं. 50 ची एक अप्रतिम भागीदारी या 2 बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. अर्धशतकी भागीदारी रचली गेली ती म्हणजे दीपेश आणि रिदर्शच्या माध्यमातून. काय रिदम मध्ये खेळतात दोन्ही बॅटर. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, परंतु डाऊन द लेग हा चेंडू जरूर पाहायला मिळतोय. पंचांनी वाईट म्हणून घोषित केलाय. वाईटच्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 52. याही वेळेला आपण पाहिलं तर बाहेर गेलेला हा चेंडू पंचांनी दोन्ही हात समांतर रेषेमध्ये जरूर नेलेत आणि वाईटचा सिग्नल तिथे आलाय. वाईटच्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 53 धावा. इथे मात्र फुलर लेनचा चेंडू, त्याचा मात्र स्वीकार फलंदाजाने आपल्या पुन्हा एकदा विस्फोटक अंदाजात केलेला आहे. षटकार 6 धावा. DJ Alves in the mix. अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 59 धावा. मनीषा एंटरप्राइजेस वर्सेस स्नेही 11 या नंतरची लढत. ते मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल, विकेट किपर बीट होत आहेत. 1 रन तिथे कंप्लीट केले. मनीषा एंटरप्राइजेस आणि स्नेही 11 दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस साठी यायचं आहे. चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन. आयुषचं षटक आपण पाहिलं तर एक मोठं षटक पाहायला मिळालं. या षटकामध्ये तब्बल 26 धावा कुठल्या गेल्या. 5 षटकं झालेली आहेत. 5 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 60. 61चं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आता या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे देखील आता पाहणं तितकंच गरजेचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्रीतम घरत पासळचा आवाज जॉईन होईल. मनीषा एंटरप्राइजेस आणि स्नेही 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की लवकरात लवकर आपण टॉस करण्याकरिता यायचं आहे. सुनीलजी घरात साहेबांना मी विनंती करेल या आपण आपले शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातोय. दोन्ही कॅप्टन यायचंय लवकरात लवकर. टॉस केला जातोय.
DPL आले 2025 टॉस जिंकला इथे, काय घेणार आपण? फिल्डिंग घेणार आम्ही. येस, बघायला गेलं तर या वर्षी तुम्ही भंडारी वॉरियर्स टीम मध्ये आहेत. गेल्या वर्षी कोणत्या टीम मध्ये होते? गेल्या वर्षी ओव्हरम नाही आमची बॉक्स गेम झालेल्या आणि सर्वांचा ग्रुप ग्राम समितीची म्हणजे एकत्र असं क्रिकेट झालं. तर योगेशच्या टीममध्ये होतो. क्रिकेट खूप चांगलं झालेलं. यावर्षीही आता चांगलं क्रिकेट होईल. खेळमेच्या वातावरणामध्ये क्रिकेट व्हायला पाहिजे, हा महत्त्वाचा आहे. सर्वजण चांगले खेळतात. आता पहिली मॅच झाली, खूप चांगले खेळ आहे. सर्वांनी असंच खेळायचं आहे. एन्जॉय करा. बेस्ट ऑफ लक सर्वांना. बस दुसरं बेस्ट लक असेल. जाऊया आपण यावेळेस निशानकडे. निशान टॉस गमावलाय, वाटेला बॅटिंग आलंय, किती धावा बनवल्या जातील? आम्ही 50 क्रॉस करण्याचा प्रयत्न करू. गावची लीग सांगितली म्हणजे इथे मैत्रीपूर्वक ही लीग असते. यामध्ये या मैदानावर खेळत असताना या आयोजनाबद्दल, या मैदानाबद्दल तू काय म्हणणार? ग्राउंड बघून तर खूपच आकर्षण वाटते. ओरम क्रिकेट सांगितलं जास्त प्रमाणात नाही खेळलं जात दहिसर गावामध्ये. या स्पर्धेच्या माध्यमातून कुठे ना कुठे एक प्लॅटफॉर्म मिळतोय, जी आपण बघू शकता युवा खेळाडूसाठी संधी आहे, जी दहिसर गावातून देखील एखादा चांगला खेळाडू आम्हाला पाहायला मिळावा. ज्याप्रमाणे कीर्तेश अगदी छोट्या गावातून, त्याला देखील कोणती मोठी टीम मिळाली नाही. त्यानंतर बघायला गेलं तर अक्षय, ज्याला देखील मात्र छोट्या गावातून आपण पाहिलं, त्याला कोणती मोठी टीम मिळाली नाही. यांनी खूप मोठं नाव केलं. इथून देखील एखादा असा प्लेयर तयार होईल, त्याबद्दल तू काय म्हणणार? चान्स भेटतो तर त्यांनी चान्सचा फायदा घेतला पाहिजे. बेस्ट लक असेल तुझ्या टीमसाठी. टॉस बॉक्समध्ये न्यूज जसे टॉस जिंकलाय भंडारी वॉरियर्सने आणि फिल्डिंग घेतलंय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. जास्त वेळ दौडू नका, कारण की आजचं शेड्यूल खूप मोठा आहे. आपल्याला बरेच मॅचेस कव्हर करायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. 5 षटका आपण पाहिलीत आणि 5 षटकानंतर 60 धावा लावल्या गेल्या. 61 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते देखील आता पाहणं तितकंच महत्त्वाचं. चला फिल्डिंग टीम, आपण देखील रमत गमत न जाता लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि बॅटिंग टीम बघा, या सूचना वारंवार आम्हाला कराव्या लागू नये याची मात्र दखल प्रत्येक टीमने घ्यायची. आपले 2 सलामीचे फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या दिशेला रवाना करायचे आहेत. दीपेश आणि रिदर्शला आपण पाहिलं काय जबरदस्त बॅटिंग केली. दीपेशच्या बॅटमधनं 27 धावा पाहायला मिळाल्या, रिदर्शच्या बॅटमधनं 22 धावा पाहायला मिळाल्या आणि दोन्ही फलंदाजांनी काय बॅटिंग केली. 60ची एक अभेद भागीदारी ही पाहायला मिळाली. चला राहुल, जास्त वेळ घेऊ नका प्लीज, लवकर. या स्पर्धेकरता आपण पाहिलं तर सहकार्य खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे. मीरा केमिकल इंडस्ट्रीज यांच्याकडनं 25,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता झालं. अनंत बाळकृष्ण पाटील यांच्याकडनं 2,001, अंकुश रमेश राऊत यांच्याकडनं 1,000 रुपये, जिग्नेश पाटील यांच्याकडनं 3,000 रुपये, अतुल शरद गरत यांच्याकडनं 2,000, विप्लव सनेश चुरी यांच्याकडनं 1,001, धनेश किशोर गरत यांच्याकडनं 1,001, दीपेश शरद गरत यांच्याकडनं 2,000 रुपये, चंद्रकांत बळवंत पाटील यांच्याकडनं 1,111 रुपये, विकास पाटील यांच्याकडनं 2,000 रुपये, संकेत घरत यांच्याकडनं 2,100 रुपये, उमेश पाटील यांच्याकडनं 2,251 रुपये, विनीत पाटील यांच्याकडनं 1,111 रुपये, प्रतीक घरत यांच्याकडनं 2,121 रुपये, बिपिन चुरी यांच्याकडनं 1,501 रुपये, सचिन भंडारी यांच्याकडनं 2,100 रुपये. त्याचबरोबर या स्पर्धेकरिता आपण पाहिलं प्रथम पारितोषिक मीरा केमिकल इंडस्ट्रीज यांच्याकडनं द्वितीय क्रमांकाचं, तृतीय क्रमांकाचं आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक मीरा केमिकल इंडस्ट्रीज यांच्याकडनं सौजन्य झाले. मनीषा एंटरप्राइजेस धीरज भंडारी यांच्याकडनं प्रथम क्रमांकाची, द्वितीय क्रमांकाची, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी इथे दिली गेली आहे. मेन ऑफ द सिरीज च्या ट्रॉफीज सारंगा भंडारी यांच्याकडनं सौजन्य झालेत. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाकरता राम कन्स्ट्रक्शन प्रितेश घरत यांच्याकडनं सौजन्य झालंय. मीरा केमिकल इंडस्ट्रीज यांच्याकडनं युट्यूब करता सौजन्य झालंय 2 दिवसांकरिता. सन्मान चिन्ह 6 संघांकरता मनीष राऊत यांच्याकडनं सौजन्य झालंय. बेस्ट विकेट कीपर करता हिमांशू राऊत यांच्याकडनं सौजन्य झालंय. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच करता तृणाल गजानन घरत यांच्याकडनं सौजन्य झालंय. हर्ष राऊत उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज
बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज करता कॅप्स या सौजन्य झाल्यात. सर्व देणगीदारांचं पुन्हा एकदा आपण करूया हार्दिक स्वागत. दुसऱ्या डावाला आता सुरुवात झाली आहे. षटक क्रमांक पहिला मिनेश घेऊन तयार झाला. गोलंदाजी मार्क वरती 61 धावांचं लक्ष आहे समोर आणि त्याचा पाठलाग करण्याकरता राहुल आणि हर्ष ही सलामीची जोडी आपण पाहतोय. हर्ष स्ट्रायकिंग इन वरती आहे. लेफ्ट हँडेड बॅटर. पहिलाच बॉल आपण पाहिला तर विकेट किपर कडनं मात्र चुकी झाली आहे. वाईट चेंडू होता. वाईट +1 इथे आपण पाहिलं एक्स्ट्रासने सुरुवात झालेली आहे. धाव संख्या आपण पाहिलं तर धाव संख्या 2 झालेली आहे. पहिल्या चेंडू नंतर फेअर बॉल नव्हता परंतु 2 धावा या जरूर जमल्या गेलेल्या आहेत धाव फलकावरती. 61 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. आता या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होईल षटकातील पुन्हा एकदा पहिला बॉल घेऊन मिनेश तयार. आखूड टप्प्याचा बॉल अगदी चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. इनफिल्डच्या वरनं स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चेंडू जातोय. फिल्डर तिथे आहे डीप मध्ये. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. 1 रन तिथे कंप्लीट केली गेली आणि या एका धावेच्या साहाय्याने आपण पाहताय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 3 धावा या फलकावरती झालेल्या आहेत. अतिशय सुंदर हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. दहिसर प्रीमियर लीग 2025 सीझन 2. सर्व दहिसरकरांचा उत्साह आनंद हा ओसंडून वाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर वाईट चेंडू जाताना पाहायला मिळतोय. बॅटरला पुन्हा एकदा सूचना आहे की प्लीज आपण अपील मागू नका. पंच सक्षम आहेत. पंच योग्य प्रकारे डिसिजन देतील. इथे आपण पाहिलं तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 4. आखूड टप्प्याचा बॉल चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. ऑन साइडला चेंडू जातोय. फिल्डर तिथे आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. धाव संख्या आपण पाहिलं तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 5 धावा. इथे मात्र चांगला कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मिनेशच्या माध्यमातून आपण पाहिलं त्या अगोदर 2 स्क्वेअर चेंडू आले. त्यानंतर आपण पाहिलं तर गाडी रुळावरती आली. चांगली गोलंदाजी सातत्यपूर्ण ही पाहायला मिळाली मिनेशच्या माध्यमातून. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा मिनेश राईट ओव्हर द विकेटने. इथे मात्र बॅट स्विंग जरूर पाहायला मिळतोय परंतु मैदानी लगत चेंडू गेलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चेंडू गेलाय आणि सिंगलला डबल मध्ये परावर्तन इथे पाहायला मिळालं बॅटर्सच्या माध्यमातून. धाव संख्या आपण पाहिली तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 7 धावा. 4 चेंडू झालेले आहेत. अगदी कंट्रोल मध्ये गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते मिनेशची. अगदी चांगला बॉल पुन्हा एकदा पिक केले या लेनचा मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू जातोय. फिल्डर तिथे आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण मंदारच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीत आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहिलं तर धाव संख्या आता झाली आहे 9. इथे मात्र अगदी चांगला बॉल आखूड टप्प्याचा बॉल होता. ओळखण्यात सक्षम राहिले नाहीत बॅटर आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर हा डॉट चेंडू आणि या डॉट चेंडूने झाली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय शिव मल्हार या संघाची झालेली आहे 9. संख्या आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 9 धावा. 9 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळालेत. षटक क्रमांक दुसरा हाताळणी करता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर. तिथे मात्र अगदी चांगला बॉल तिथे डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळलेला आहे. फिल्डर तिथे आहेत. वाईड लॉंग ऑनला
तिथे मात्र अगदी चांगला फटका पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळलाय, परंतु फिल्डर तिथे तैनात केलाय. डीपमध्ये लॉंग ऑफला पण पाहू शकाल. बघा ज्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते आणि त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील सजवलं गेलंय. धावसंख्या आपण पाहता, धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 11. चेंडू झालेल्या हर्षलच्या षटकातील 2 षटकातील तिसरा बॉल पुन्हा एकदा घेऊन तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. उजवा आणि डावकुरा फलंदाज हे कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते शिव मल्हार या संघाकडनं. इथून मात्र ज्या प्रकारचं हे कॉम्बिनेशन आहे, कामगिरी देखील तशी दमदार करावी लागेल, कारण की टार्गेट आपण पाहिलं तर 61 धावांचं भलं मोठं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. पाहूया षटकातील पुढचा बॉल राऊंड द विकेटने. यावेळेला डाऊन द लेग साइड हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय. वाईटचा सिग्नल पंचांकडनं आलेला आहे आणि या वाईटच्या माध्यमातून आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 12. इथे मात्र अगदी चांगला बॉल ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू खेळला गेलाय. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये फिल्डर तिथे आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अगदी गोलंदाजी आपण पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते आहे. पहिलं षटक आपण पाहिलं होतं. पहिल्या षटकामध्ये धावा 9 होत्या. त्यानंतर हर्षलच्या हातामध्ये चेंडू दिलाय. आतापर्यंत हर्षलने याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. 3 धावा बॅटने आल्यात, 1 धाव एक्स्ट्राच्या माध्यमातून वाईटच्या माध्यमातून पाहिली आणि एकत्रितपणे धावा या झालेल्या आहेत धावफलकावरती 13. षटकातील चौथा बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज हर्षद तयार गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र अगदी इन स्विंगिंग बॉल पाहायला मिळाला. राहुल मात्र अचंबित झाले. बॅट आणि बॉलचा जसा संपर्क हवा होता तसा होताना दिसत नाहीये. काय गोलंदाजी केली हर्षदने. अतिशय चांगल्या टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी आतापर्यंत केले. चारीच्या चारी चेंडू अगदी विचार करण्यास त्यांना भाग पाडलं फलंदाजांना. षटकातील 5वा बॉल ते मात्र चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. अगदी सरळ यावेळेला 1 बाउन्स चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि यस इट इज 4. चौकार 4. अगदी चांगले एफर्ट्स इथे पाहायला मिळाले, परंतु त्या एफर्ट्सचा काही फायदा झाला नाही. शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे तो चेंडू जाताना दिसला आणि चौकाराची मोहर तिथे उमटवली आणि या चौकाराने आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 17. षटकातील शेवटचा बॉल टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर जातोय. स्वेरी चेंडूचा मारा इथे पाहायला मिळाला हर्षदच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या आता झालेली आहे धावफलकावरती 19 धावा. इथे मात्र डाऊन द ट्रॅक येऊन खेळलेला चेंडू जरूर पाहायला मिळतोय. चेंडू बराच हवेमध्ये जातोय. फिल्डर मंदार तिथे आहे. चेंडूला उचलतायत. अगदी चांगला स्टॉप, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीत. इथून आता मात्र आक्रमक रवैया हा अंगीकृत करावा लागेल फलंदाजाला, कारण की 2 षटकं झालेली आहेत. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 21. म्हणजे अजूनही येणारे चेंडू आपण पाहिले तर 18 बाकी आहेत आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 40 धावा बनवायच्या आहेत. ऑफिशियल ड्रिंक 3 ओव्हर नंतर जाईल, याची दखल प्रत्येक संघाने घ्यायची आहे.
जितेश घरत सुद्धा तयारीमध्ये इन ऍक्शन मध्ये दिसणार आहेत. आज दिवस दहिसरकरांचा आहे. आज आम्हाला कोणी रोखू शकत नाही. अगदी जितेश घरत आणि संपूर्ण दहिसरकरांचं म्हणजे हे आयोजन अगदी एखाद्या व्यावसायिक क्रिकेटचं जसं आयोजन असतं तसंच हे आयोजन आम्हाला पाहायला मिळतं. आणि आज आम्हाला देखील इथे मान दिला समालोचनासाठी, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद दहिसरकरांचे. तुम्ही आवाज द्या, आम्ही नेहमी येऊ. रिदर्श पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतोय. बॅटिंग करताना त्याने त्याचे जलवे दाखवले. 22 धावांची खेळी मात्र रिदर्शच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. 18 चेंडू आता बाकी आहेत आणि 18 चेंडूंमध्ये धावा अजून बनवायच्या आहेत 40. चला फिल्डिंग टीम जास्त वेळ तिथे घेऊ नका, पुन्हा एकदा विनंती आहे. रिदर्श आलेला आहे गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल अगदी चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे. अगदी कॉन्फिडंट आहेत गोलंदाज. ज्या प्रकारे कॉन्फिडंट मध्ये त्यांनी बॅटिंग केली होती आणि त्याच कॉन्फिडन्स मध्ये गोलंदाजी ही पाहायला मिळते. आत्मविश्वास हा खूप महत्वाचा असतो ॲज अ प्लेअर म्हणून, आणि तोच या नव्या दमाच्या गोलंदाजामध्ये जरूर पाहायला मिळतोय. पाहूया षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा रिदर्श घेऊन तयार. प्रत्येक चेंडू इथे मात्र आपण पाहिला तर बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी महत्वाचा आहे, बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी देखील महत्वाचं आहे. कारण की आता येणारे चेंडू आपण पाहिले तर चेंडू 17 बाकी आहेत आणि 17 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत अजूनही 40. अगदी चांगला बॉल, स्विंग अँड अ मिस असं दृश्य जरूर तिथे पाहायला मिळालं. बघा ज्या प्रकारे बॅटिंग केली होती रिदर्श आणि दीपेशने, एक माइंडसेट त्यांनी ठेवलं होतं मनामध्ये की आम्हाला जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत, एक मोठं टार्गेट सेट करायचं आहे जेणेकरून गोलंदाजांना ते आरामदायक राहील. आणि तेच सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय. जेव्हा एक मोठं टार्गेट असतं तेव्हा बॉलिंग अटॅक अगदी रिलॅक्स्ड माइंडमध्ये आपल्याला दिसतो आणि तोच यावेळेला आपण पाहतो रिदर्शच्या माध्यमातून, हर्षदच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला, मिनेशच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालाय. बघा प्रत्येक बॉलवरती जर तुम्ही असे फील्ड सेट कराल तर अर्थ नाही. षटकातील पुढील बॉल, टच बॉल, बॉलच्या रेंज मध्ये येऊन खेळणं गरजेचं आहे. आणि इथे आपण पाहताय काय घडलंय, रनआउटच्या माध्यमातून जाते इथे विकेट. इथे आपण पाहिलं तर पहिला धक्का लागला गेलेला आहे रनआउटच्या माध्यमातून. इथून आता मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमवरती तडपण निर्माण झालेला आहे शिव मल्हार या संघावरती, कारण की येणारे डॉट बॉल्स आणि कमी जमणाऱ्या धावा. पहिलं षटक आपण पाहिलं होतं, मिनेशने हाताळलं होतं, 9 धावा त्या षटकामध्ये त्यांना मोजल्या होत्या. त्यानंतर हर्षदला आपण पाहिलं दुसरं षटक हाताळताना 12 धावा. थोडे एक्सपेन्सिव्ह हर्षद दिसले होते, परंतु काय कमबॅक आहे रिदांशचा. तिन्हीच्या तिन्ही चेंडू अगदी चांगल्या प्रकारे पाहायला मिळाले. अनेक विकेट रनआउटच्या माध्यमातून त्यांना प्राप्त केली. 11 विरुद्ध मनीषा एंटरप्राइजेस यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. महेंद्र नवीन फलंदाज आपण पाहताय, नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवरती. इथे मात्र अगदी चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट गॅप मध्ये खेळलेला आहे. डीप पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू जातोय. महेश नव्याने दाखल झालेले आहेत. अगदी चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट यावेळेला मात्र खेळलं. इथे आपण पाहिलं तर धावा इथे जमवलेले आहेत. मोठे फटके अनिवार्य आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला, परंतु ते फटके येत नाहीत. त्याचं कारण जर आपण पाहिलं तर योग्य टप्प्यावरती होणारी सुंदर गोलंदाजी.
रिदर्शची 4 चेंडू आतापर्यंत त्यांना हाताळले, चारीच्या चारी चेंडू अगदी योग्य प्रकारे रिदर्शने हाताळलेत. इथे मात्र बॅटची कडा लागलेली आहे, मोठी एज आणि कीपरने साध्य केलंय. इथे लागलाय दुसरा धक्का. अरायना 11 चे संघ मालक जिग्नेश पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत. चला नवीन बॅटर वॉर्मअप करत जायचंय, रमत गमत जाऊ नका प्लीज. इथे आपण पाहिलं तर रिदर्शचं कौतुक करायला हवं. या षटकामध्ये आपण पाहिलं 2 धावा त्यानं दिल्या, 2 विकेट त्यानं प्राप्त केल्यात, एक रनआउटची आणि एक कॉट बिहाइंड विकेटच्या माध्यमातून आपण पाहिली. आता मात्र प्रेशर पूर्णतः बॅटिंग करणाऱ्या टीम वरती निर्माण झालंय. बघा, हे मोठं टार्गेट तुम्हाला चेस करायचं होतं, त्याकरता तुम्हाला सलामीला एक चांगली सुरुवात करून देणं गरजेचं असतं. परंतु ती सुरुवात चांगली काही झाली नाही आणि त्याच्यानंतर दडपण दडपण आणि दडपण हे वाढत गेलं. दीपेश दाखल झालेला आहे. पहिलाच बॉल अगदी चांगल्या प्रकारे खेळलाय. फिल्डर चेंडू खाली येण्याची दाट शक्यता आणि अगदी चांगला झेल टिपलाय. इथे निर्माण झालेला आहे मानसिक दबाव, त्याला झुगारण्याचं काम दीपेशने केलं होतं, परंतु फटका फसला फिल्डरच्या हातात. गोल्डन डकचा शिकार दीपेश झालाय. षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 23. नवीन फलंदाज सफल नव्यानं दाखल झालेला आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्वप्नील नव्यानं गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. इथे मात्र अगदी फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, बॅटची कडा लागली आहे. विकेट कीपर बीट झालेले आहे. तिथे मात्र आपण पाहताय 2 धावा. बघा, सिंगल आणि डबलने आता काही होणार नाहीये, कारण की तुम्हाला मोठे फटके खेळणं हे अनिवार्य आहे, कारण की प्रत्येक बॉल आता संघर्षाचा आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. अजूनही जिंकण्याकरिता 36 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र अगदी चांगला बॉल पाहायला मिळतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे दहशत प्रीमियर लीग 2025 मध्ये. राहुल मात्र आपण पाहिलं रिटायर्ड आउट होताना दिसत आहेत.
इथे मात्र फुल टॉस बॉल, अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय, चेंडू जातोय सरळ फ्लॅट 6, षटकार 6 धावा. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा स्वप्नील घेऊन तयार. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलेलं जरूर आहे, परंतु फिल्डर तिथे आहे. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. रिदर्सच्या माध्यमातून 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 33 धावा. 1 शॉट, एकच धाव तिथे मिळेल. बघा बॅट योग्य प्रकारे तुम्हाला तुमच्या क्रीज मध्ये स्लाइड करणं खूप गरजेचं आहे. इथे मात्र 1 रन कमी मिळाली आणि या एका धावेनेच आपण पाहिलं तर धाव संख्या आता झाली आहे 32. इथे मात्र बॅटचा टॉप एज लागलेला आहे. फिल्डर चेंडू खाली परंतु पोहोचणार नाहीये चेंडू पर्यंत. 1 धाव तर घेतलेली आहे. दुसऱ्याचा देखील प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरी धाव घेण्याचा मात्र सफल देखील प्रयत्न करत होते, परंतु 2च धावा तिथे मिळतील. इथे मात्र धावा तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये जमवाव्या लागतील, कारण की इक्वेशन जर आपण आता पाहिलं तर येणारे चेंडू बाकी आहेत 7 आणि 7 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत धावा. 7 चेंडू आणि 27 धावा हे समीकरण समोर आहे. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार, षटकार 6 धावांसाठी. काय खणखणीत फटक्याची निवड इथे केली. फोलरलेनचा मारा केला आणि त्याला प्रत्युत्तर दिलं आपल्या अंदाजामध्ये आणि या षटकाराने आपण पाहताय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 40. आता येणारे चेंडू बाकी आहेत 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. चला चर्चा नकोय, नवीन गोलंदाजाला लगेच गोलंदाजी मार्क वरती आणा. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. राजेंद्र घरत, राजू घरत आणि योगेंद्र पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. या तिन्ही मान्यवरांचं आपण करूया हार्दिक स्वागत. संदेश घरत हे देखील इथे उपस्थित आहेत. अँड शेवटचं षटक बाकी आहे. आता शेवटचं षटक रिदार्श पुन्हा एकदा घेऊन आलाय. 6 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्याकरिता 21 धावांची आवश्यकता आहे. पहिला बॉल सफल खेळण्याकरता तयार झाले होते, बॅकफुटला गेलेत परंतु डॉट चेंडू. अगदी चांगली गोलंदाजी रिदार्शच्या माध्यमातून पाहायला मिळाले. ऑलराऊंड परफॉर्मन्स दिलेला आहे रिदार्शने या मॅच मध्ये. अतिशय चांगला खेळ. मागील षटकामध्ये आपण पाहिलं तर रिदार्शने काय अफलातून गोलंदाजी केली. फक्त 2 धावा मोजल्या होत्या, 2 विकेट त्याने प्राप्त केल्या होत्या. आता 5 चेंडू बाकी आहेत, 21 धावा बनवायच्या आहेत. धावा बनू शकतात त्याकरता मोठे फटके हे अनिवार्य. ते मात्र फुल टॉस बॉल बॅटवरती योग्य प्रकारे कनेक्ट झाला नाहीये. चेंडू आपण पाहतायत मैदानी लगत जातोय. लॉंग ऑनच्या रिझनला 1 रन कंप्लीट होते आणि या एका धावेने आपण पाहताय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 41.
आता चेंडू बाकी आहे, 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. अतिशय चांगला बॉल, अगदी चांगला बॉल. इथे मात्र आता पूर्णतः आपण म्हणू शकतो की गोलंदाजी करणारा संघ कुठेतरी वरचढ होताना दिसतोय. प्रणय 11. 3 चेंडू अगदी योग्य प्रकारे रिदाशने हाताळलेले आहेत. 3 चेंडू आणि बनवायचे आहेत अजूनही 20. भरत गरत आणि चंद्रकांत पाटील यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आणि क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. आमच्या कॉम्बॉक्स जवळ यायचं आहे. स्थानापन्न व्हा. इथे मात्र आपण पाहिलं तर फाईन लेगच्या क्षेत्रात खेळून काढले फक्त औपचारिकता आता या मॅच मधली बाकी आहे. काय चांगली गोलंदाजी, चांगला खेळ पहिल्याच मॅच मध्ये प्रणय 11 या संघाकडनं पाहायला मिळाला आणि जवळजवळ विजयाचा डंका वाजताना दिसेल प्रणय 11चा. दहिसर प्रीमियर लीग या स्पर्धेत आणि विजय होताना संघ आपण या बॉल नंतर जरूर दिसेल प्रणय 11. अगदी चांगला खेळ प्रणय 11 या संघाने केला आणि विजय साकारला गेलेला आहे प्रणय 11 या संघाने. आणि मॅन ऑफ द मॅच जर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे या पहिल्या सामन्याचा रिदार्श. काय सुंदर परफॉर्मन्स रिदार्शने केला. बॅटिंग करताना 22 धावा आणि बॉलिंग करताना आपण पाहिलं तर त्याने 3 विकेट काढलेत. 2 षटक, 5 धावा आणि 3 विकेट. रिदार्श ठरलेला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. प्रमोद चुरी यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण रिदार्शला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी ही द्यायची आहे आणि पुढील मॅच करता आमच्या कॉम्बॉक्स मध्ये होईल बदल. या आपण ऐकूया प्रीतम गरत यांचा आवाज.